मेरा आपसे ये कहना है मान्यवर कि आज जिस तरीके से आप इस देश की शिक्षा व्यवस्था के साथ खिलवाड़ कर रहे हैं, इतिहास के साथ भी छेड़छाड़ आप कर रहे हैं। आजकल बड़ी चर्चा औरंगजेब की पूरे देश में चल रही है। मैं चाहता हूं कि जितने भी मुगल क्रूर शासक हैं उनके बारे में इस देश के अंदर पढ़ाया जाए, लेकिन इसके साथ साथ अंग्रेजों ने 200 साल तक हिंदुस्तान को गुलाम बना के रखा। जो लोग जलियांवाला बाग कांड के लिए जिम्मेदार हैं, जो क्रूर अंग्रेज शासक शहीद आजम भगत सिंह को फांसी पर चढ़ाने के लिए शहीद सुखदेव, शहीद राजगुरु, शहीद अशफाकुल्लाह, शहीद राजेंद्र लहरी, शहीद राम प्रसाद बिस्मिल, शहीद खुदीराम बोस को फांसी पर चढ़ाने के लिए जिम्मेदार हैं, उन अंग्रेजों के क्रूरता के बारे में भी, उनके शासनकाल के बारे में भी इतिहास के अंदर आप पढ़ाइए। लेकिन जब आप उसको पढ़ाएंगे तो आपको बताना पड़ेगा कि कौन सी वो संस्था थी जिसने तिरंगे झंडे का विरोध किया, कौन सी वो संस्था थी जिन्होंने अंग्रेजों की दलाली और गुलामी करने का काम किया, कौन सी वो संस्था थी जिसके नेता ने अंग्रेज गवर्नर को चिट्ठी लिखा था 1942 के आंदोलन में कि इस आंदोलन को कुचल देना चाहिए। पढ़ाना चाहिए इतिहास, इस देश के नौजवानों को यह इतिहास पढ़ाना चाहिए कि कौन से वो नेता थे जिन लोगों ने क्रांतिकारियों का विरोध करके और उस जमाने में मुस्लिम लीग के साथ 3 राज्यों में सरकार बनाने का अपराध किया था। यह सारा का सारा इतिहास हिंदुस्तान के लोगों को पता होना चाहिए, जिससे हम मुगलों की क्रूरता के बारे में भी जान सकें और अंग्रेजों के शासन काल में अंग्रेजों का साथ देने वाले संगठन की सच्चाई भी इस देश के लोगों को पता चलनी चाहिए। फक्त शिर्के एकटेच नव्हते, असे अनेक लोक होते। आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया त्या सगळ्यांच्या बद्दल। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहत आहे। औरंगजेबाचा मुख्य वजीर असलेल्या असद खानाने सावंतवाडीच्या खेम सावंताला ऑक्टोबर 1683 मध्ये 4000ची मनसबदारी देऊन बादशाही सेवा करण्यासाठी हजर राहायला सांगितले। त्याप्रमाणे खेम सावंत मराठ्यांची बाजू सोडून बादशाच्या सेवेत हजर झाला। खरं तर हे सावंत पहिल्यापासून म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून देखील स्वराज्याच्या बाजूने कायम कधी राहिलेच नाहीत। प्रत्येक वेळी कधी स्वराज्य तर कधी विरोधात असा त्यांचा प्रवास चालूच राहिला। त्याचबरोबर कोकणातले रामदळवी आणि इतर देसाई देखील मोगलांच्या सैन्यात सामील झाले। इसवी सन 1682 मध्ये संभाजी राजांचा एक सेवक असलेला खडकगडचा जमीनदार चिमणाजी हा बादशाही सेवेत रुजू झाला। या काळात गणोजी शिर्के यांचा भाऊ म्हणजे कान्होजी शिर्के, जो येसुबाईंचा देखील चुलत भाऊ लागत होता, तो कान्होजी शिर्के मोगलांना सामील झाला। शिवाजी महाराजांचे मेहुणे असणारे बजाजी निंबाळकर हे मोगलांच्याच सेवेत होते, पण त्यांचा मृत्यू 1682 ला झाल्यानंतर त्यांचा मुलगा महादजी निंबाळकर 4000ची मनसबदारी घेऊन मोगलांच्या सैन्यात कायम झाला। या महादजी निंबाळकराकडे बहादूरगडाची ठाणेदारी दिलेली होती। वर सांगितलेल्या खेम सावंताला औरंगजेबाच्या सैन्यात ओढून आणायचं काम याच महादजी निंबाळकरांनी केलं। विजापूर आणि गोवळकोंडा यांचा निकाल लावल्यानंतर औरंगजेब संभाजी महाराजांची खोड मोडणार आहे, त्यामुळे तू अगोदरच मोगलांना सामील हो, असं या महादजी निंबाळकरांनी खेम सावंताला सांगितलं होतं। महादजी निंबाळकर हे देखील संभाजी महाराजांचे मेहुणेच होते। संभाजी महाराजांचा आणखी एक सेवक असलेला शेख इब्राहिम हा 1682 साली 1000च्या मनसबदारीवर मोगलांना सामील झाला। शिवाजी महाराजांचा मुन्शी असलेला काजी हैदर हा देखील 2000ची मनसबदारी घेऊन बादशाला सामील झाला। म्हणजे शिवाजी महाराजांचे मुस्लिम सरदार, शिवाजी महाराजांचे मुस्लिम सैनिक मध्ये ज्याचं नाव सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगतो किंवा सांगायची घाई असते, तो काजी हैदर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना दगा करून मोगलांना सामील झालेला आहे। सांगली जिल्ह्यातल्या डफळापूरचे पाटील असणारे सटवाजी डफळे हे थोडा बहुत काळ वगळता नेहमीच मोगलांच्या किंवा विजापूरकरांच्या सेवेत राहिले। हे डफळे पुढे जाऊन सांगली जिल्ह्यातल्या जतचे संस्थानिक झाले। इसवी सन 1684 साली गाजीउद्दीन बहादूर यांनी संभाजी महाराजांच्या सैन्यातील पदाजी, एकोजी मल्हार व राव सुभाषचंद्र यांना बादशाही सेवेत आणले। त्यांना वस्त्रे देण्यात आली। त्याच वर्षी संभाजी महाराजांचा एक नोकर पुरुषा यानं देखील मोगलांची नोकरी स्वीकारली। याच पद्धतीने भद्राजी, खंडोजी, रंबाजी, शंकराजी हे मोगलांच्या सेवेत आले
ते 1685 सालीच या लोकांची आडनावे मात्र उपलब्ध नाहीत। इसवी सन 1685 मध्ये आरजोजी भोसले मोगलांना सामील झाले। त्याचवेळी किशनराव, भगवंतराव, निंबाजी, अंकाजी अशा नावांची काही लोक मोगलांना सामील झाली। त्यांची देखील आडनावं उपलब्ध नाहीत। त्यांना शाह आलमकडे मनसब देण्यात आली। मलिक बेग, शेख हसन, अली राजा हे संभाजीराजांच्याकडे नोकरीला होते। 1684 पासूनच ते मोगलांना सामील होण्याचा विचार करत होते, पण अखेर ऑगस्ट 1685 मध्ये हे लोक औरंगजेबाकडे गेले। असोजी नावाचा संभाजीराजांचा एक साल्हेरचा किल्लेदार होता। तो गोवळकोंड्याला जाऊन बादशाला भेटला आणि त्याने औरंगजेबाची सेवा पत्करली। बुधे पाचगावचे पदाजी घाटगे हे देखील याच काळात मोगलांना सामील झाले। सांगोल्याचा एक किल्लेदार असणारा मानकोजी हा मराठ्यांच्याकडेच होता, पण सांगोला हा किल्ला मोगलांनी जिंकल्यानंतर तो 2000 मनसबदारी स्वीकारून मोगलांना सामील झाला। पुन्हा त्यानं सांगोल्याचीच किल्लेदारी घेतली। छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात बाजी सर्जेराव जेधे हे मोगलांना सामील झाले होते। ते स्वराज्यात परत येण्यासाठी संभाजी महाराजांनी त्यांना खडसावणारे पत्रही लिहिले। अखेर 1687 मध्ये बाजी सर्जेराव जेधे स्वराज्यात परत आले। मुधोळचे घोरपडे तर पहिल्यापासूनच शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्याच्या विरोधात होतेच। औरंगजेब दक्षिणेत आल्यावर आणि विशेषतः विजापूरच्या राज्याचा बाजार झाल्यानंतर घोरपडे औरंगजेबाच्या सैन्यात सामील झाले। म्हसवडची सरदेशमुखी ज्यांच्याकडे होती ते नागोजी माने हे देखील एक मोठे सरदार होते। त्यांनी थोडी बहुत मराठ्यांची सेवा केली असेल, पण ते औरंगजेबाला याच काळात सामील झाले। पुढे याच नागोजी माने यांनी संताजी घोरपडे यांचा खून केला आणि मराठेशाहीला खूप मोठा धक्का दिला। संताजी घोरपडे यांचं शिर याच नागोजी मानेनं औरंगजेब बादशाला नजर केलं। हे सगळे संभाजी महाराजांच्या काळात असणारे मराठे सरदार ते मोगलांच्या सेवेत रुजू झाले। काही मराठे असतील, काही मुस्लिम असतील किंवा काही लोक ब्राह्मण देखील असतील, पण या सगळ्या लोकांना मराठा साम्राज्याचं भविष्य अंधकारमय आहे असं वाटत होतं। त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत औरंगजेबाला सामील होऊन जास्तीत जास्त फायदा उपटता येईल असा या स्वार्थी लोकांचा विचार होता आणि त्यामुळेच हे लोक पुढं मोगलांना सामील झाले। फक्त गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के एवढेच मोगलांच्याकडे नव्हते, तर आणखीन किती लोक होते हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं। स्वार्थ माणसाला कुठपर्यंत घेऊन जातो हे देखील तुम्हाला आज पाहायला मिळाले असेल। आम्ही गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचा व्हिडिओ केल्यानंतर लोक आम्हाला विचारत आहेत की गणोजी शिर्केंचे आजचे वंशज कोण आहेत। मला असं सांगायचं आहे की गणोजी शिर्केंचे, कान्होजी शिर्केंचे आजचे वंशज कुणी जरी असतील तरी त्या सर्वांचं तुमच्या आमच्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर, संभाजी महाराजांच्यावर प्रेम आहे किंवा असेल, तर आत्ता त्यांच्याबरोबर तुम्ही दुश्मनी करू शकत नाही किंवा त्यांना संभाजी महाराजांच्या हत्येसाठी गुन्हेगार धरू शकत नाही। जो गुन्हा होता तो त्याच पिढीतल्या त्याच लोकांनी केला। आजच्या लोकांना आपण त्यांच्या पूर्वजांच्या गुन्ह्यासाठी शिक्षा देऊ शकत नाही। त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न विचारू नका किंवा अशा प्रकारचा द्वेष देखील मनात बाळगू नका। हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी आहे। हा व्हिडिओ तुम्हाला हे सांगण्यासाठी आहे की स्वराज्यात फक्त शिर्के नव्हते, तर स्वराज्यात घाटगे होते, जाधव होते, माने होते, अनेक मराठा सरदार होते, अगदी शिवाजी महाराजांचे नातलग असणारे निंबाळकर देखील होते। हे सगळे लोक स्वराज्याच्या विरोधात गेले संभाजी महाराजांच्या काळात। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू।